तर देहूरोड येथून एक धक्कादायक बातमी समोर येते। देहूरोड परिसरामध्ये भाजपा कार्यकर्ता रमेश रेड्डी यांची हत्या करण्यात आली आहे। अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आहे। गोळी डोक्यात लागल्यानं रमेश रेड्डी यांचा मृत्यू झाला। घटनेमुळे देहूरोड परिसरामध्ये एकच खळबळ ही उडाली। पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडलेले आहेत। अविनाश, नेमकं या हत्येचं कारण काय आहे आणि पोलीस तपासामध्ये कोणकोणती माहिती समोर आलेली आहे? पोलीस तपास कसा सुरू आहे? घटनेनंतर पोलिसांनी वेगवेगळे जे आहे ते पथके तयार करून आरोपींचा शोध घेत आहे। नेमकी हत्या कशासाठी केलेली हे अजून समोर आलं नसलं तरी राजकीय याला वळण आहे का, हा पोलीस त्याद्वारे जे आहे तपास करत आहे। राजकीय वळण असण्याची शक्यता आहे, कारण की हा जो आहे तो भाजपचा कार्यकर्ता होता आणि त्यामुळे ही हत्या झाली असावी, किंवा राजकीय काही त्याला वळण आहे का हे पोलीस तपासणार आहे। परंतु पोलिसांनी ह्या घटनेनंतर जे आहे ते काही पथके तयार केली आणि ते जे आहे ते आरोपीचा शोध घेत आहे। आता पोलीस नेमके या आरोपींना कधी शोधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु या घटनेमुळे जे आहे ते संपूर्ण पुणे शहरामध्ये जे आहे ते मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे। परंतु सध्या जे आहे पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये या आरोपींचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जगदीश, जे मात्र अविनाश, हे हल्लेखोर कोण आहेत या संदर्भातील काही सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत का? काही माहिती मिळालेली आहे का? काही धागेदोरे पोलिसांना मिळालेत का? पोलीस नक्कीच वेगवेगळ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून जे आहे ते आरोपींचा शोध घेत आहे। पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही जे आहे ते जप्त देखील केलेले आहे आणि त्या आधारे जे आहे ते आरोपींचा शोध घेत आहे। नेमकी हे हल्लेखोर आले होते कुठून आणि यांनी नेमके कशा कारणामुळे जे आहे ते हल्ला केला असावा, सगळ्या बाजूंनी जो आहे तपास पोलीस सध्या घेताना पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे जे पथके आहेत ते तैनात देखील करण्यात आलेली आहे आणि या पूर्वी देखील जे आहे त्यांच्याच घरातील त्यांच्या भावावर देखील असाच गोळीबार करून हत्या करण्यात आली होती। याचा बरं, काही पार्श्वभूमी आहे का हे देखील पोलीस जे आहे ते तपासत आहे। त्यामुळे नेमकी ही हत्या कशासाठी आणि का कोणत्या कारणाने झाली हे आरोपी जे आहे ते अटक झाल्यानंतर जे आहे ते पूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। जगदीश, ठीक आहे। अविनाश, तुम्ही असेच जोडलेले राहा।